माझी स्क्रीन मी ओपन केली आहे. तर इथं तुम्हाला इनशॉट ॲपमध्ये जायचं आहे. इनशॉट ॲपमध्ये जर तुमच्याकडे इनशॉट ॲप नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरवरून तो डाउनलोड करू शकता. तर इथं मी इनशॉट ॲप ओपन केला आहे. इथं व्हिडिओ, फोटो आणि कॉलेज. तर आपल्याला इथं फोटोवरती क्लिक करायचं आहे कारण आपल्याला यूट्यूबचं थंबनेल बनवायचं आहे. तर इथं क्लिक केल्यानंतर न्यू असं ऑप्शन आहे, तर त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यानंतर आपली गॅलरी ओपन होते. गॅलरी ओपन झाल्यानंतर आपल्याला जो फोटो यूट्यूबच्या थंबनेलवरती लावायचा आहे तो फोटो आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही कोणताही फोटो सिलेक्ट करू शकता. आता माझ्या गॅलरीमधून मी एक फोटो सिलेक्ट करते जो की मला यूज करायचा आहे. माझ्या फोटोमधील मी आता हा फोटो सिलेक्ट करते. तर इथं मी हा फोटो सिलेक्ट केलेला आहे यूट्यूब थंबनेलसाठी. इथं कॅनव्हास म्हणून एक बॉक्स दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचं आणि 16.9 असा रेशो आहे तर त्यावर क्लिक करायचं कारण तो यूट्यूबचा थंबनेलची साईज आहे. आता इथं तुम्हाला या लाईनवरती कमी जास्त करू शकता फोटो, तुम्ही झूम किंवा जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा कमी जास्त करू शकता. आता तुम्हाला हे मागचं बॅकग्राऊंड नको असेल तर तुम्ही इथं बॅकग्राऊंड ऑप्शनवरती क्लिक करू शकता. इथं बॅकग्राऊंडचं ऑप्शन आहे. तर इथं क्लिक करून तुम्हाला जो कोणता बॅकग्राऊंड हवा आहे, जो कलर हवा आहे त्यावर क्लिक करू शकता. इथं ब्लॅक, रेड, पिंक, येलो खूप कलर्स आहेत तर तुम्हाला जो कोणता हवा असेल त्यावर तुम्ही क्लिक करायचे. तरी मी इथं चेक करते की माझ्या फोटोसाठी कोणतं बॅकग्राऊंड चांगलं दिसेल आणि ग्रेडियंट कलरमध्ये सुद्धा खूप छान कलर आहेत. जास्त करून हे कलर वापरले जातात. तर मी इथं माझ्या फोटोसाठी वेगवेगळे प्रकार चेंज करून बघते. तर माझ्या फोटोसाठी बघू शकता असं वेगवेगळं चेंज करून तुम्ही फोटोसाठी बघू शकता. तर इथं मला जो वाटेल तो मी क्लिक करते. तुम्ही सुद्धा तुमच्या फोटोला जो हवा असेल तो बॅकग्राऊंड घेऊ शकता. यानंतर आपल्याला इथं PIP ऑप्शन आहे. PIP ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दुसरा एखादा फोटो हवा असेल तर तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता. आता त्यानंतर मी इथं कटआउट असा एक ऑप्शन आहे. इथं कटआउट ऑप्शनवर मी क्लिक करणार आहे. तर कटआउट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ही अशा प्रकारे समोर येणार आहे फोटो आपला. तर इथे लास्टला जो साईन आहे त्याच्यावर क्लिक करून आउटलाईन, आपल्या फोटोला आउटलाईन द्यायची आहे. आपल्याला मागचं बॅकग्राऊंड नको होतं तर आपण इथं आपल्या फोटोला आउटलाईन द्यायची आहे. इथं कमी जास्त साईज तुम्ही या लाईननुसार करू शकता. तर मला आउटलाईन एकदम 0 हवी आहे तर मी एकदम 0 केली आहे. तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही करू शकता. आणि इथं वेगवेगळे प्रकारसुद्धा आहेत, कशा प्रकारे तुम्हाला हवे आहेत. इथं सुद्धा कलर अवेलेबल आहे. तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलर तुम्ही घेऊ शकता. बघू शकता कसं प्रकारे चेंज होत आहे. तर इथं मी व्हाईटच घेतलेला आहे कारण मला व्हाईट आवडतो. सो मी व्हाईट कलर इथं चूज केलेला आहे आणि मी 0 लाईन ठेवलेली आहे कारण मला 0च हवी आहे. तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही चेक करून घेऊ शकता. जो तुम्हाला आवडेल तो घ्या आणि तो कलर सिलेक्ट करा. फक्त ती लाईन 0वर ठेवायची म्हणजे दिसायला ते छान दिसतं. इथं मी व्हाईटवालाच ऑप्शन क्लिक केला आहे आणि तो मला आवडतो सो मी तो चूज केला आणि हे बघा नंतर अशा प्रकारे ओपन झालं. यानंतर तुम्हाला बॅकग्राऊंड चेंज करायचे. तुम्हाला हे बॅकग्राऊंड नको आहे. पहिलं तर आपण बॅकग्राऊंड चेंज करून घेऊया. हा फोटो तुम्ही बोटांच्या साहाय्याने इकडे तिकडे फिरवू शकता, झूम करू शकता, कमी करू शकता. जेवढा तुम्हाला हवा आहे तेवढा फोटो इथं झूम करून ठेवायचा आहे. अशा प्रकारे मी माझा फोटो इथं एवढ्या साईजमध्ये ठेवलेला आहे. तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही ठेवू शकता. आणि त्यानंतर इथं फिल्टर ऑप्शन आहे तर तुम्ही फिल्टर तुम्हाला जो हवा आहे तो फिल्टर लावू शकता. मला फिल्टर नको आहे त्यामुळे मी ओरिजिनल आहे त्यावरतीच क्लिक करून माझा ओरिजिनल फोटो ठेवणार आहे. तर असा फोटो मी इथं बसवला आहे. यानंतर आपल्याला टेक्स्टमध्ये जायचं आहे. तुम्हाला जे काही लिहायचं आहे ते टेक्स्टमध्ये जाऊन तुम्हाला इथं लिहायचं आहे. मराठीत, इंग्लिशमध्ये काहीही तुम्ही तुमचं थंबनेलवरती जे काही लिहायचं आहे ते लिहू शकता. आता मला इथं समजा लिहायचं आहे
यूट्यूब थंबनेल. तर मी इथं यूट्यूब थंबनेल असं लिहिलं आहे. तुम्ही बघू शकता इथं सुद्धा कलर आहेत. तुम्हाला जो कलर पाहिजे तो तुम्ही घ्या. यूट्यूब थंबनेल कसे बनवायचे. आता मी इथं गॅप देते थोडा. यूट्यूब थंबनेल कसं बनवायचं हा सुद्धा झूम करू शकता. तुम्हाला जेवढी साईज हवी आहे तेवढी तुम्ही ठेवू शकता. इथं मी कलर चेंज करते आणि हा वाला कलर इथं मी चूज केला आहे. तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता. आणि याची साईज थोडी कमी करून तुम्हाला जिथं हे टेक्स्ट ठेवायचं आहे तिथं तुम्ही ठेवू शकता. आता मी इथं मराठीत टाईप करायचं म्हटलं तर तुम्ही मराठीत सुद्धा इथं टाईप करू शकता. मराठी यूट्यूब थंबनेल फक्त 5 मिनिटामध्ये असं काही तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही ते मराठीत सुद्धा लिहू शकता. तर इथं मी यूट्यूब थंबनेल. बोटांच्या साहाय्याने तुम्ही खालीवर त्याला फिरवू शकता. फक्त 5 मिनिटात यूट्यूब थंबनेल कसं बनवायचं असं तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही ते मराठीमध्ये सुद्धा लिहू शकता. आणि तुम्हाला मराठीमध्ये नको असेल तर ते तुम्ही इथं कट करून नंतर ते इंग्लिशमध्ये लिहू शकता. इनशॉट ॲपमध्ये थंबनेल कसे बनवायचे. तर मी इथं असं लिहिलं आहे की इनशॉट ॲपमध्ये थंबनेल कसं बनवायचं. तर इथं मी गॅप देते. तर हे असं आपलं बनलेलं आहे की इनशॉटमध्ये थंबनेल कसं बनवायचं. तर हे पहिलं जे होतं ते मी घालवून टाकते जे की यूट्यूब थंबनेल लिहिलेलं होतं. आता हे तुम्ही असं प्रकारे घालवू शकता बोटांच्या साहाय्याने. इनशॉट ॲपमध्ये थोडं झूम करून मी इथं ठेवते जेणेकरून ते दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसेल. आता मी मराठीमध्ये टाईप करणार आहे. संपूर्ण माहिती मराठीमध्ये. तर मी इथं लिहिलं आहे संपूर्ण माहिती मराठीमध्ये असं लिहिलेलं आहे. तर मला हे सुद्धा इथं माझ्या थंबनेलवरती लावायचं आहे. तर मी याची साईज थोडी कमी करून मी इथं माझ्या यूट्यूब थंबनेलवर हे लावणार आहे. इथं कलर चेंज करून मी हा येलो कलर घेतलेला आहे आणि इथं मी थोडी साईज कमी करून माझ्या फोटोच्या शेजारी ठेवणार आहे. आणि इनशॉट ॲपमध्ये थंबनेल कसं बनवायचं हे थोडं मी बोटांच्या साहाय्यानं पलीकडच्या बाजूला सारलं. बघू शकताय. फिल्टर, साईज, इफेक्ट, बॅकग्राऊंड, स्टिकर तुम्हाला काय हवं ते तुम्ही इथं चेंज करू शकता. इथं स्टिकरमध्ये क्लिक केल्यानंतर बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर इथं आलेले आहेत. तुम्हाला सर्च करायचं असेल तर तुम्ही इथं सर्च करू शकता म्हणजे त्या प्रकारचे स्टिकर तुम्हाला इथे येतील. इथं बघू शकता सोशल, इफेक्ट, टेक्स्ट, लाईन. सोशलमध्ये पण हे स्टिकर आहेत. तुम्हाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक, शेअर असं करायचं असेल किंवा बेलचा आयकॉन तिथं लावायचं असेल तुमच्या थंबनेलवरती तर तुम्ही इथून ते लावू शकता. इथं आता आपण बघूया आपल्याला कोणतं स्टिकर पाहिजे. ते स्टिकर सबस्क्राईबचं स्टिकर मी इथून घेतलेलं आहे. तर इथं मी त्याची साईज थोडी कमी करून माझ्या व्हिडिओच्या एंडिंगला इथं या फोटोच्या एंडिंगला इथं मी ते लावून दिलं. सबस्क्राईब. आता मला इथलं बघा कोणतंही स्टिकर अजून दुसरा स्टिकर घ्यायचे. ओ, वाव, हाय, स्काय कोणतंही तुम्हाला जे घ्यायचं ते तुम्ही इथं सिलेक्ट करायचं. तर मी इथं एक सिलेक्ट करून दाखवते फक्त. तर मी इथं आता 100% क्वालिटी असं लिहिलेलं आहे. तर तो स्टिकर घेऊन दाखवते. तर इथं मी स्टिकर घेतलेला आहे. तर मी इथं तो लावते. तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. तुम्हाला नको असेल तर तुम्ही तो बोटांच्या साहाय्याने काढून देखील टाकू शकता. तर मी तर त्याची साईज
मोठी जास्त कमी करून बघत आहे. आता हा वावचा स्टिकर इथे लावते, पण तुम्हाला नको आहे तो मी बोटांच्या साहाय्यानं काढून टाकू शकते. अजून एखादं स्टिकर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही तिथं लावू शकता. तर अशा पद्धतीनं आपलं थंबनेल तयार झालेलं आहे. इनशॉट ॲपमध्ये थंबनेल कसं बनवायचं. तर आता हे आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये घ्यायचं असेल तर एक्सपोर्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट गॅलरीमध्ये हे भेटून जाईल. इथं बॅकग्राऊंड नंतरही चेंज करावंसं वाटलं तर तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने आपलं यूट्यूबचं थंबनेल तयार झालेलं आहे. फक्त 5 मिनिटामध्ये इनशॉटमध्ये थंबनेल तयार होतं. तर एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर एक ॲड येते, ती तुम्हाला संपूर्ण ॲड पाहावी लागते आणि ही ॲड बघितल्यानंतर तुमचा हा व्हिडिओ तुम्हाला गॅलरीमध्ये भेटणार आहे. इनशॉटचं जे थंबनेल आपण बनवलं आहे ते गॅलरीमध्ये तुम्हाला भेटणार आहे. ते बघा सेव्ह झालेलं आहे. चला आपण बघूया आपल्या गॅलरीमध्ये हे फोटो हा थंबनेल आलेला आहे की नाही. तर चला गॅलरी ओपन करते मी. इथं गॅलरी ओपन केल्यानंतर बघा इथं आपण केलेलं थंबनेल आपल्याला भेटलं. इनशॉटमध्ये थंबनेल कसं बनवायचं संपूर्ण माहिती मराठीमध्ये. फक्त 5 मिनिटामध्ये आपण बनवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.